नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र गोव्यासह देशातील 11 राज्यात आठवडाभर बरसणार पाऊस. आयएमडीकडून अतिवृष्टीचा इशारा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माघारी पूर्व नेतृत्व मोसमी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या पश्चिम हिमालयन राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार पुढील आठवड्यातही पश्चिम आणि मध्य भारतातील अनेक भागांना पावसाचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा देताना सांगितलं की येत्या आठवड्यातही पश्चिम आणि मध्य भारताच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरातच्या राज्यात अनेक भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर अतिवृष्टीचा इशारा. हवामान खात्याने सांगितले की झारखंड, छत्तीसगडमध्ये 15 सप्टेंबरला, पूर्व मध्य प्रदेशात 16 सप्टेंबरला आणि पश्चिम मध्य प्रदेशात 17 आणि 18 सप्टेंबरला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 आणि 16 सप्टेंबर दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याचसोबत आसाम आणि मेघालयमध्ये 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान अशीच परिस्थिती असणार आहे. भारतीय हवामान खात्याने नुकतंच सांगितले की गंगेच्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये लगतच्या भागावर खोल दबाव कायम आहे. या दबावामुळे रविवारी 11 राज्यात अतिमुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. यामध्ये झारखंड आणि गंगेचे पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांचा समावेश आहे. या राज्यापैकी ओडिशा, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.